नमस्कार, मी ॲडव्होकेट केतन पळशीकर। आज आपण एका अशा महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत जो बरेचदा दुर्लक्षित केला जातो, कारण मुळात त्याबद्दल अवेअरनेसच थोडा कमी आहे। इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र कसं बनवायचं हा विषय ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आपल्यानंतर आपल्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन हे कशा प्रकारे व्हायला पाहिजे हे ठरवण्याचा हक्क मृत्यूपत्र आपल्याला देत असतं। सगळ्यात आधी मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र किंवा विल म्हणजे नक्की काय असतं आणि त्यातल्या टेक्निकल गोष्टी काय काय आहेत हे आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत, आणि त्यानंतर ते बनवायचं कसं हे आपण बघणार आहोत। व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासोबत एक सॅम्पल मृत्यूपत्र पण शेअर करणार आहे, त्याचाही फॉर्मॅट तुम्ही जसाच्या तसा वापरू शकता। मृत्यूपत्र हा एक असा कायदेशीर दस्तऐवज आहे ज्यामध्ये आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे व्हावं याबद्दलच्या आपल्या इच्छांची आपण नोंद करून ठेवत असतो, आणि संपत्ती नक्की कशी वाटली गेली पाहिजे हे आपल्या हयातीतच आपण ठरवून ठेवत असतो। त्यामुळे कोणाला काय मिळणार आहे हे स्पष्ट होतं, आणि आपल्यानंतर आपल्या वारसांमध्ये संपत्तीसाठी काही गैरसमज किंवा वादविवाद होण्याचे चान्सेस कमी होतात। मृत्यूपत्र लिहून ठेवल्यामुळे आपल्यानंतर आपल्या प्रॉपर्टीचं डिस्ट्रीब्युशन हे खूप फास्ट होतं आणि ते कायद्यावर पण सोडायला लागत नाही। दुर्दैवाने 80% कुटुंबांमध्ये प्रॉपर्टीसाठी वाद होतात, ते कोर्टात जातात आणि वर्षानुवर्ष पेंडिंग राहतात। हे सगळं टाळण्यासाठी मृत्यूपत्र बनवून ठेवणं हा एक सर्वोत्तम उपाय। आज आपण एक कायदेशीर मृत्यूपत्र कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत, की जेणेकरून उद्या ते कोर्टात चॅलेंज झालं तरी ते कोर्टात टिकू शकेल। पण त्यासाठी लागणाऱ्या काही कायदेशीर आणि टेक्निकल गोष्टी आपण बघणार आहोत, अगदी थोडक्यात त्या आपण बघूया। मृत्यूपत्र हे इंडियन सक्सेशन ऍक्टच्या सेक्शन 57 ते 62 प्रमाणे कायदेशीर दस्तऐवज म्हणून मानलं जातं। वयाची 18 वर्ष पूर्ण असलेला आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असलेला कोणताही माणूस मृत्यूपत्र बनवू शकतो। दुसरी गोष्ट, मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र हे फक्त स्वकष्टार्जित प्रॉपर्टीचंच बनवता येतं, वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं मृत्यूपत्र बनवता येत नाही। बनवलं तर ते बेकायदेशीर ठरतं। तिसरी गोष्ट, मृत्यूपत्रामध्ये मेन्शन केलेली प्रॉपर्टी ही जर का जॉईंटली ओन्ड असेल किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये जर का एकापेक्षा जास्त ओनर्स असतील तर त्यामध्ये आपला जेवढा हिस्सा आहे तेवढ्या हिश्श्यापुरतंच मृत्यूपत्र आपल्याला बनवता येतं। किंवा पती पत्नी असं जर का जॉईंट ओनरशिप असेल तर पती पत्नीचं एकत्र मृत्यूपत्र बनवता येईल। त्यानंतर मृत्यूपत्र हे आपल्या फ्री विलनी बनवलं जातं, म्हणजेच स्वेच्छेने बनवलं जातं। कुणाच्याही दडपणाखाली येऊन किंवा इन्फ्लुएन्स मध्ये येऊन जर का मृत्यूपत्र बनवलं गेलं तर ते बेकायदेशीर ठरतं। पुढचा एक अतिशय महत्वाचा मुद्दा, आपण आपल्या बँक अकाउंट्स मध्ये किंवा बाकीच्या इन्व्हेस्टमेंट्स मध्ये नॉमिनी म्हणून कोणाचंही नाव ठेवलेलं असेल तरी आपण इच्छापत्रामध्ये ज्या व्यक्तीचं नाव लिहू त्याच व्यक्तीला ती प्रॉपर्टी मिळणार आहे। म्हणजेच विल हे नॉमिनेशनला ओव्हरराईड करत असतं। त्यानंतर मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र लिहिताना हे आपलं एकमेव इच्छापत्र आहे किंवा शेवटचं इच्छापत्र आहे असा स्पष्ट उल्लेख करणं गरजेचं असतं, कारण बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या हयातीत माणूस कितीही मृत्यूपत्र लिहू शकतो, पण जे शेवटच्या तारखेचं मृत्यूपत्र असतं तेच व्हॅलिड मानलं जातं, आणि त्या आधीची सगळी मृत्यूपत्र किंवा पुरवणी मृत्यूपत्र हे ऑटोमॅटिक कॅन्सल होत असतात। आता आपण महत्वाच्या भागाकडे येणार आहोत, मृत्यूपत्र कसं बनवायचंय। मृत्यूपत्र बनवणं खरं तर सोपं आहे। त्यासाठी आपल्याला थोडंसं आधी रफ वर्क करायचंय। आपल्याला आधी 2 लिस्ट बनवायच्या आहेत। पहिल्या लिस्टमध्ये आपल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्या लिहून काढायच्या आहेत। प्रॉपर्टीज म्हणजे रिअल इस्टेट, घरं, जमिनी, गाड्या, बँक अकाउंट्स, इन्व्हेस्टमेंट्स, सोन्या चांदीचे दागिने, अँटिक्स, जे काही आपल्या ताब्यात आहे, जे काही आपल्या नावावर आहे हे सगळं त्या लिस्टमध्ये आलं पाहिजे। रिअल इस्टेट असेल तर इंडेक्स 2 वरती त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे तसंच्या तसं लिहून काढायचंय। बँक अकाउंट किंवा इन्व्हेस्टमेंट्स असतील तर बँकांची नावं, ब्रांच, अकाउंट नंबर
हे डिटेल्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत. इन्व्हेस्टमेंट्स किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा त्याचे जे काही डिटेल्स आहेत ते शक्य ते सगळे डिटेल्स त्या लिस्टमध्ये आले पाहिजेत. आपली प्रॉपर्टी म्हणजे नक्की काय आहे आणि कुठल्या प्रॉपर्टी बद्दल आपण आपल्या इच्छा लिहून ठेवतोय याची पूर्ण क्लॅरिटी तिथे असली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलीही ॲम्बिग्युइटी नको. त्यामुळे आपल्याला हे सगळं करायला लागेल. त्यानंतर दुसरी लिस्ट बनवायची आहे. दुसऱ्या लिस्टमध्ये आपल्या सगळ्या वारसांची लिस्ट ती असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या वारसांची पूर्ण नावं, त्यांची वय, त्यांचे आत्ताचे पूर्ण पत्ते आणि त्यांचं आपल्यासोबत नातं काय आहे या गोष्टी लिहून काढायच्या आहेत. तिसरी गोष्ट, आपल्याला एका रजिस्टर्ड आणि क्वालिफाईड डॉक्टरचं सर्टिफिकेट लागणार आहे. मृत्यूपत्र करताना मानसिक क्षमतेचा पुरावा आवश्यक असतो. मृत्यूपत्र करताना आपण सारासार विचार करू शकतो, मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत हे दाखवणं गरजेचं असतं. डॉक्टरांचं सर्टिफिकेट असेल तर तो मानसिक क्षमतेचा पुरावा मानला जातो. आपण सारासार विचार करू शकतो, मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत, आपल्या प्रॉपर्टीविषयी योग्य ते निर्णय घेण्याची आपली क्षमता आहे हे त्या सर्टिफिकेटमुळे प्रूव्ह होत असतं. आपण कोणत्याही गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त नाही अशा गोष्टी त्या सर्टिफिकेटमध्ये लिहिलेल्या असतात. डॉक्टरांचं सर्टिफिकेट असेल तर भविष्यात आपल्या मृत्यूपत्राला कायदेशीर कुठलाही धोका निर्माण होणार नाही याची खात्री देता येते. आपल्या रेग्युलर डॉक्टरांना जरी आपण रिक्वेस्ट केली तरी ते अशा स्वरूपाचं सर्टिफिकेट इश्यू करत असतात. चौथी गोष्ट ऑप्शनल आहे पण तरी सुद्धा महत्वाची आहे, त्यामुळे ती पण आपण बघणार आहोत. विलसाठी एक एक्झिक्युटर अपॉइंट करायचा. एक्झिक्युटरचं काम काय असतं तर तुम्ही इच्छापत्रामध्ये लिहिलेल्या तुमच्या इच्छांप्रमाणे तुमच्यानंतर प्रॉपर्टीची वाटणी वारसांमध्ये करून द्यायची. आता हे का महत्वाचं ठरतं? कित्येक वेळेला असं होतं की आपले वारस आपल्या सिटीमध्ये राहत नसतात, दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशांमध्ये राहत असतात. हे सगळं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी त्यांना दरवेळेला वेळ काढणं शक्य होईलच असं नसतं. अशा वेळेला तुमचा एक्झिक्युटर तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमच्यानंतर हे काम करत असतो. लोकली राहणाऱ्या, कायद्याचं आणि प्रशासनाचं थोडंफार ज्ञान असणाऱ्या आणि थोडासा वेळ देऊ शकणाऱ्या तुमच्या ओळखीच्या कोणाचीही तुम्ही एक्झिक्युटर म्हणून अपॉइंटमेंट करू शकता. आता ॲट ॲक्च्युअल मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र किंवा विल कसं लिहायचं आहे याकडे आपण येणार आहोत. मृत्यूपत्र करताना ते शक्यतो लीगल साईजच्या लेजर पेपरवरती करायचं आहे. हाताने लिहिणं टाळा. कम्प्युटरवरती टाईप करून त्याच्या प्रिंटआउट काढणं कधीही प्रिफर्ड असतं. सगळ्यात आधी पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण आपलं इंट्रोडक्शन थोडक्यात लिहिणार आहोत. आपलं संपूर्ण नाव, सध्याचं वय, आपण सध्या काय करतो, आपलं ऑक्युपेशन काय किंवा कोणत्या पेशातून आपण रिटायर झालेलो आहोत. त्यानंतर आपल्या मागे आपले वारस कोण कोण आहेत, त्यांची नावं, त्यांचे पत्ते आणि त्यांचं आपल्याशी नातं काय आहे याचा उल्लेख करायचा आहे. पुढे आपण सध्या चालत फिरत आहोत, मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत आणि डॉक्टरांचं तसं सर्टिफिकेट घेऊनच आपण मृत्यूपत्र लिहित आहोत याचा उल्लेख आला पाहिजे. आत्ता लिहित असलेलं मृत्यूपत्र हे आपलं एकमेव मृत्यूपत्र आहे किंवा या मृत्यूपत्राद्वारे मी आधीची सर्व मृत्यूपत्र रद्द करत आहे असा उल्लेख देखील इथे आला पाहिजे. पुढच्या पॅराग्राफमध्ये आपल्या ज्या काही ॲसेट्स आहेत या सगळ्या ॲसेट्सची लिस्ट आपल्याला लिहायची आहे. ती पूर्ण नंबर वाईज लिहायची आहे. 1, 2, 3, 4 किंवा ABCD असे सेक्शन करून तुम्ही सगळ्या ॲसेट्सची लिस्ट लिहा. याच्यामध्ये आपण अगोदर बनवलेल्या लिस्टप्रमाणे प्रत्येक ॲसेटचं संपूर्ण डिस्क्रिप्शन यायला पाहिजे. या सर्व ॲसेट्स माझ्या स्वकष्टार्जित आहेत, वडिलोपार्जित नाहीत याचा उल्लेख करणंही गरजेचं आहे. कारण मगाशी आपण बघितल्याप्रमाणे आपल्याला फक्त आपल्या स्वकष्टार्जित ॲसेट्सचं मृत्यूपत्र करण्याचा हक्क असतो, वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा मृत्यूपत्र करण्याचा हक्क आपल्याला नसतो. पुढच्या पॅराग्राफमध्ये आपली आत्ताची जी काही देणी आहेत, कर्ज आहेत, लायबिलिटीज आहेत त्या देखील लिहून काढायच्या आहेत आणि आपल्या पश्चात आपल्या प्रॉपर्टीमधून म्हणजे कुठल्या प्रॉपर्टीमधनं ही देणी दिली जावीत याचा स्पष्ट उल्लेख करणं गरजेचं आहे. ही देणी दिल्यानंतर उरलेल्या रकमेचंच डिस्ट्रीब्युशन वारसांमध्ये होणार आहे
आणि जर का कुठलीही देणी नसतील तर त्याचा उल्लेख देखील आपल्याला या ठिकाणी करून ठेवायचा आहे की आजच्या क्षणाला मी कोणाचंही काही देणं नाही किंवा माझ्या डोक्यावर कुठलंही कर्ज नाही. पुढच्या पॅराग्राफमध्ये आपण लिस्टमध्ये लिहिलेल्या ॲसेट्स पैकी कुठल्या ॲसेट्स कोणत्या वारसाला किती प्रमाणात मिळणार आहेत हे स्पष्ट लिहायचं आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या अमुक एक बँक अकाउंटमध्ये असलेल्या संपूर्ण रकमेपैकी 5 लाख रुपये अमुक एका वारसाला मिळतील आणि उरलेली रक्कम अमुक एका दुसऱ्या वारसाला मिळेल असा उल्लेख एकतर आपण करू शकतो, किंवा अमुक एक बँकेत असलेली रक्कम सर्व वारसांनी समसम प्रमाणात वाटून घ्यावी असाही उल्लेख करू शकतो. परंतु प्रमाण काय आहे हे निश्चित करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे रिअल इस्टेट्स पैकी सुद्धा कोणत्या इस्टेटमध्ये कोणाचा किती वाटा असणार आहे किंवा कोणत्या रिअल इस्टेट्स कोणाला द्यायच्या आहेत हे सुद्धा स्पष्ट लिहायचं आहे. बाकीच्या ॲसेट्स, दागिने हे देखील कोणाला किती प्रमाणात कुठली ॲसेट मिळणार आहे हे देखील आपल्याला स्पष्ट लिहायचं आहे. पुढच्या पॅरेग्राफमध्ये एक उल्लेख करणं आपल्याला गरजेचं असतं, तो म्हणजे जोपर्यंत आपण हयात आहोत तोपर्यंत ह्या मृत्यूपत्राचा विषय असलेल्या सगळ्या प्रॉपर्टीज या केवळ आपल्या हक्काच्या असणार आहेत. त्यांचा कशा प्रकारे वापर करायचा किंवा त्या कशा प्रकारे डिस्पोज ऑफ करायच्या याचा संपूर्ण हक्क आपण हयात असेपर्यंत आपल्यालाच असणार आहे हे या ठिकाणी आपल्याला मेन्शन करायचं आहे. अशा प्रकारे सगळा मूळ मजकूर लिहून झाला की शेवटच्या पॅरेग्राफमध्ये आज रोजी आपण संपूर्ण शुद्धीवर आहोत, चालत फिरत आहोत. सदरची प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी जी काही मानसिक क्षमता लागते ती माझ्याकडे आहे. त्याप्रमाणे डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेऊनच मी हे मृत्यूपत्र लिहित आहे आणि या मृत्यूपत्रात लिहिल्याप्रमाणे सगळ्या वारसांनी आपापसात मतभेद न करता संपत्ती वाटून घ्यायची आहे असं लिहून मृत्यूपत्राचा शेवट करायचा आहे. त्याखाली आपला एक फोटो चिकटवायचा, नाव लिहायचं, आजची तारीख न विसरता लिहायची आणि मगच आपली तिथे सही करायची आहे. याच्याबरोबर आपल्याला ओळखणाऱ्या 2 विटनेसेसची सही सुद्धा इथे आवश्यक आहे. पण या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट आपण लक्षात घेऊया. मृत्यूपत्रामध्ये बेनिफिशियरी म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख आहे अशा व्यक्ती या ठिकाणी आपल्याला विटनेस म्हणून चालणार नाहीयेत. म्हणजे एक वेळ ते तुमचे वारस असले तरी चालतील, पण मृत्यूपत्रामध्ये कुठलीही प्रॉपर्टी त्यांना मिळणार नसेल तरच ते विटनेस म्हणून सही करू शकतात, किंवा तुम्हाला ओळखणाऱ्या इतर कोणत्याही 2 सज्ञान लोकांची सही तुम्ही विटनेस म्हणून घेऊ शकता. अशा प्रकारे आपलं मृत्यूपत्र लिहून पूर्ण झालेलं आहे. त्याच्या पुढची स्टेप म्हणजे जवळच्या आपल्या हद्दीच्या सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन हे मृत्यूपत्र रजिस्टर करून घ्यायचं. मृत्यूपत्राचं रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी नाही, पण पुढे जाऊन ते कायदेशीरदृष्ट्या वैध ठरावं, ते व्हॅलिड राहावं, त्याला चॅलेंज करायला काही स्कोप राहू नये म्हणून ते रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी खर्च जास्त येत नाही. तर आतापर्यंत सर्वसाधारण परिस्थितीमध्ये आपण मृत्यूपत्र कसं लिहू शकतो याची पूर्ण माहिती आपण घेतलेली आहे. पण जर का प्रॉपर्टीची ओनरशिप जॉईंट असेल किंवा वडिलोपार्जित असेल तर त्या बाबतीतले कायदे थोडेसे क्रिटिकल असतात. अशा केसमध्ये तुम्ही एखाद्या हुशार वकिलाचा सल्ला घेऊनच मृत्यूपत्र लिहिणं रिकमेंडेड आहे. आतापर्यंत आपण जी काही माहिती घेतली त्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील किंवा अजून काही क्लॅरिटी पाहिजे असेल तर तुम्ही मला ईमेलवर संपर्क करू शकता. आणि आता आपण बघणार आहोत एक मृत्यूपत्राचा सॅम्पल फॉर्मॅट. ते कशा प्रकारे लिहिलं गेलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुमच्यासाठी 2 फॉर्मॅट शेअर करतोय, एक मराठी लँग्वेजमध्ये, एक इंग्लिश लँग्वेजमध्ये. तुम्हाला जी कुठली लँग्वेज सुटेबल आहे त्याप्रमाणे सेम फॉर्मॅट वापरून तुम्ही तुमचं मृत्यूपत्र बनवू शकता. ते संपूर्णपणे कायदेशीर राहील आणि व्हॅलिड राहील. धन्यवाद. आपण एक सॅम्पल मृत्यूपत्र पाहतो. वर हेडिंग दिलेलं आहे, कोणत्या दिवशी आपण मृत्यूपत्र करत आहोत, पूर्ण तारीख दिलेली आहे. त्याखाली आपलं संपूर्ण नाव, वय, व्यवसाय, राहण्याचा संपूर्ण पत्ता, पॅन नंबर, आधार नंबर अशी आपली एकदम डिटेल्ड आयडेंटिटी आपण लिहिलेली आहे. पुढे फर्स्ट पॅराग्राफमध्ये
आपण आपलं थोडक्यात इंट्रोडक्शन दिलेलं आहे. मृत्यूपत्र करतेवेळी आपण मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत, आपल्याकडे तसं डॉक्टरांचं सर्टिफिकेट आहे, हे आपण मेन्शन केलेलं आहे. आणि मृत्यूपत्र आज रोजी लिहून ठेवण्याचं प्रयोजन हे आपण थोडक्यात लिहिलेलं आहे. पुढे पॅराग्राफ नंबर 2 मध्ये आपण अगोदर बघितल्याप्रमाणे आपल्या पश्चात आपले कोण-कोण वारस आहेत, त्यांची एक लिस्ट दिलेली आहे. सगळ्या वारसांची नावं, त्यांची वयं आणि त्यांचे सध्याचे राहण्याचे पत्ते. आपण पुढे आता पॅराग्राफ नंबर 3 कडे येऊया. पॅराग्राफ नंबर 3 मध्ये आपल्या ताब्यात असलेल्या आणि आपल्या मालकीच्या सगळ्या मालमत्ता डिटेलमध्ये आपण नंबर वाईज लिहून काढलेल्या आहेत. पुढील पॅराग्राफ नंबर 4 मध्ये आपण एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, की या सगळ्या मालमत्ता माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने मी विकत घेतलेल्या आहेत आणि आज रोजी माझ्यावर कोणाचंही काहीही कर्ज नाही. त्यातच पुढे प्रत्येक मालमत्ता ही आपल्या कुठल्या वारसाला आणि काय प्रमाणामध्ये द्यायची आहे, हे आपण अतिशय डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 ज्या 6 मालमत्ता आपण वर मेन्शन केलेल्या आहेत, सगळ्या मालमत्तांबद्दल आपण डिटेल लिहिलेलं आहे. त्यापुढे 6व्या पॅराग्राफमध्ये आपण एक महत्त्वाचं स्टेटमेंट मेन्शन केलेलं आहे, की या मृत्यूपत्राचा विषय असणाऱ्या सगळ्या मालमत्ता जोपर्यंत मी हयात आहे, तोपर्यंत मलाच त्या वापरायचा हक्क राहणार आहे. आणि मग आपल्यानंतर शिल्लक असणाऱ्या मालमत्ताच डिस्ट्रीब्यूट होणार आहेत. पुढे पॅराग्राफ नंबर 7 मध्ये आपण एक एक्झिक्युटर अपॉइंट केलेला आहे. एक्झिक्युटरनी काम करण्याची इच्छा दर्शवलेली आहे, हे देखील आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर शेवटच्या पॅराग्राफमध्ये आपण हे मृत्यूपत्र आपल्याच इच्छेप्रमाणे करत आहोत, असा शेवट करून खाली आपण आपलं नाव लिहिणार आहे, सही करणार आहे, एक फोटो लावणार आहे आणि अंगठा देखील उमटवणार आहोत. त्यापुढे आपल्याला 2 साक्षीदारांच्या सह्या घ्यायच्या आहेत आणि त्यांची नावं आणि पत्ते लिहायचे. अशा प्रकारे आपलं मृत्यूपत्र पूर्ण झालेलं आहे. हे मराठीतलं मृत्यूपत्र आणि अजून एक इंग्लिशमधलं मृत्यूपत्र. अशी दोनही मृत्यूपत्रांच्या सॅम्पल कॉपीज डाउनलोड करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील दिलेली आहे. तुमच्या प्रेफरन्सप्रमाणे तुम्ही कुठल्याही लँग्वेजमधल्या मृत्यूपत्राचा फॉर्मॅट डाउनलोड करून त्याप्रमाणे तुमचं मृत्यूपत्र बनवू शकता. धन्यवाद.